नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। आता आपण टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूया। कधी नाही ते उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा केला, पण दुर्दैवाने गावामध्ये माणसंच नसायची। लोकांचा विरोधकांवर विश्वास नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका। तर स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, फडणवीसांचा इशारा। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला बिहारच्या जनतेने उत्तर दिलं। न सुधारल्यास स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधकांची माती होईल, फडणवीसांची टीका। तर हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसली आहे, बिहार निकालावरून फडणवीसांचा टोला। सिकंदर बनवण्याचं राज कोणी समजू शकलेलं नाही, बिहार निकालावरील फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर ज्यांच्या सभांना अलोट गर्दी असते त्यांचं सरकार न येता ज्यांच्या सभांना रिकाम्या खुर्च्या असतात त्यांचं सरकार येतं, ठाकरेंचा निशाणा। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय। लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचंय त्यांना देतात। समजने वाले को इशारा काफी है म्हणत प्रफुल्ल पटेलांचा निशाणा। प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं, असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक, सुप्रिया सुळेंची टीका। तर पटेलांचा बोलण्याचा रोख आमच्याकडे नाही एवढं नक्की, फडणवीसांची प्रतिक्रिया। पार्थ पवार प्रकरणामध्ये अजित पवारांनी चौकशीत सामोरं गेलंच पाहिजे, अजित पवारांनी अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे। पार्थ पवार जमीन प्रकरणावरून अंबादास दानवेंचा अजित पवारांवर निशाणा। आगामी निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावी। नागपूरमधल्या भाजपच्या बैठकीत रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र। पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी मंथन। बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी एनडीएला आशीर्वाद दिला। महाराष्ट्र पॅटर्नप्रमाणे बिहारमध्ये देखील यशस्वी हे ठरलेलं आहे, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। शरद पवार गट मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही, एकनाथ खडसेंकडून संकेत। राष्ट्रवादीची ताकद शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचं दिलं कारण। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू, काही ठिकाणी युती झाली, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार, एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, प्रफुल्ल पटेलांचं विधान। ये पब्लिक है सब जानती है, जनता जनार्दन ठरवणार महापौर कोणाचा बसणार। आगामी पालिका निवडणुकांवरून खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला। भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून माझ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र पॅनल देण्याची भूमिका। प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया, आम्ही पक्षाची ताकद वापरून निवडणुकीला सामोरं जाणार, प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही, जयंत पाटलांची घोषणा। तर सांगलीबाबत विश्वजित कदम विशाल पाटलांसोबत 3 वेळा बैठक, बैठकीमध्ये निवडणुका कशा लढवायच्या याबाबत चर्चा झाली, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। मला टार्गेट करण्यापेक्षा विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं, जयंत पाटलांचा विरोधकांना सल्ला। तर मागील 9 वर्षांमध्ये ईश्वरपूरचा विकास विरोधकांना करता आला नाही, जयंत पाटलांची टीका। पक्षातच माझ्या विरोधात षडयंत्र होत असल्याने राजीनामा दिला, योगेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। निवडणूक जवळ आली तरी विचारणा होत नव्हती, पुढील दिशा आणि निर्णय लवकरच आम्ही जाहीर करणार, योगेश क्षीरसागर यांच्याकडून स्पष्ट। सन्मानानं माहिती होत नसल्यास ताकदीच्या भरोशावर लढण्यास तयार, गेल्या वेळेला वन साइड सत्ता मिळाली, गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली, मंत्री भरत गोगावलेंची टीका। तर महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलो रेचा नारा, मंत्री भरत गोगावलेंची माहिती। दरम्यान माझ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे, तटकरेंची प्रतिक्रिया। कुठे युती झालेली आहे, कुठे बिघाडी झालेली आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती, प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो। भाजप विरुद्ध मविया आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात, उरण नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार। नाशिकच्या नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेची आणि भाजपची युती, शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली। साताऱ्यामधल्या मसवडमध्ये शेखर गोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन, मसवड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षासह 8 जणांचे अर्ज दाखल, शेखर गोरेंच्या गटातील 8 जणांच्या अर्जानंतर मसवडच्या राजकारणामध्ये खळबळ। लोणावळ्यामध्ये भाजपसोबत युती नाही, शिवसेना स्वबळावर लढणार, खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं स्पष्ट। तळेगाव दाभाडे वडगावमध्ये भाजपसोबत युती करणार,
तर जिथे शक्य तिथे भाजपला पाठिंबा देत असल्याचंही वक्तव्य. सावंतवाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन. जनता आमच्यासोबत, विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब होणार. दीपक केसरकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. प्रफुल्ल पटेलांकडून घोषणा. उर्वरित नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार. भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे 4 पैकी 3 उमेदवार ठरले. आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केली घोषणा. सर्व उमेदवार उद्या शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव. सत्तेमधल्या आमदाराला 60% जागा, मित्रपक्षाला 20 जागा. आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील पोंढारकरांची माहिती. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत शहांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. इंदापूरच्या नगराध्यक्षपदाचे भरत शहा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. भरत शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर पक्षावर नाराज.